त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहे. अ कंडेन्सर हॅज कॅपॅसिटी 2 मायक्रोफॅरड अँड इज चार्ज टू व्होल्टेज ऑफ 50 व्होल्ट. तर एक कंडेन्सर दिलेलं आहे, त्याची कॅपॅसिटी 2 मायक्रोफॅरड आहे आणि त्याला चार्ज करायचं पोटेन्शियलने 50 व्होल्ट इतक्या. द एनर्जी स्टोअर इज, तर हा क्वेश्चन 2002ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए, ते आहे 25 × 10⁵ जूल. बी ऑप्शन आहे 25 जूल. सी ऑप्शन आहे 2.5 × 10⁻² अर्ग आणि डी ऑप्शन आहे 2.5 × 10⁴ अर्ग. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करू, मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये एक कंडेन्सर दिलेला आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 2 मायक्रोफॅरड. कॅपॅसिटी दिलेली आहे, कॅपॅसिटी आपण रिप्रेझेंट करतो लेटर सी ने आणि तो दिलेला आहे किती? 2 मायक्रोफॅरड. तर या मायक्रोफॅरडचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल आपल्याला? फॅरडमध्ये. मग तो किती झाला? 10⁻⁻6 फॅरड हे झालं तुमचं कॅपॅसिटन्स. ओके, आणि त्याला आपल्याला चार्ज करायचं आहे टू व्होल्टेज ऑफ 50 व्होल्ट. तर पोटेन्शियल दिलेलं आहे तुम्हाला किती व्होल्टचं? तर 50 व्होल्ट एवढं त्याचं काय दिलेलं आहे? पोटेन्शियल दिलेलं आहे. तर आपल्याला एनर्जी स्टोअर या ठिकाणी विचारलेलं आहे. आता एनर्जी स्टोअर जर घेतला तर एनर्जी स्टोअरचे आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहे. ओके, तर मी ते राईट करतो, त्याच्यातून कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपण सिलेक्ट करणार. सेकंड जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/2 Q² C आणि जो लास्ट फॉर्म्युला आहे तो आहे 1/2 Q × V. तर या ठिकाणी सेकंड नंबरचा आणि थर्ड नंबरचा आपल्याला यूज नाही करताना, कारण की आपल्याकडे गिवन जो आहे तो C आणि V आहे. मग आपण फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आणि तो आहे 1/2 CV². आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू. 1/2 तासात C ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2 × 10⁻⁻6 इतकी आणि V जो दिलेला आहे तो V किती दिला आहे? तर 50 इतका दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर. 2 आणि इथला 2 काय झाला? कॅन्सल. मग आपला जो राहिला 5चा स्क्वेअर जर घेतला तर तो किती येणार? 25 आणि सिंगल झिरो आहे त्याची किती होणार? तर 00 आणि 10⁻² किती झाला? तर -6. आता हे जे आन्सर येणार आहे ते कशामध्ये येणार आहे? जूल. आता आपल्याला डायरेक्ट 2500च्या टर्ममध्ये नाही, तर आपल्याला आन्सर 25च्या टर्ममध्ये आणि काय आन्सर 2.5. मग एक काम करू, पहिले 25च्या टर्ममध्ये घेऊ. हे 2 झिरो मी कॅन्सल करणार आहे. मग -6चं किती होणार? -4 जूल इतकं होणार. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर जूलमध्ये चेक केलं तर याच्यातलं एकही ऑप्शन त्या ठिकाणी मॅच होत नाहीये. म्हणजे याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार? तर CGS युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जूलचं CGS युनिट जे आहे ते काय? अर्ग आहे. मग आपण सपोज जूलमध्ये घेतलं, 1 जूल जर घेतलं तर 1 जूल म्हणजेच किती असतो आपला? 10⁻7 अर्ग असणार. ओके, 10⁻7 अर्ग. मग आपण एक काम करू, 10⁻+7 इकडे काय करणार? तर -7. मग 10⁻⁻7 जूल म्हणजेच आपलं काय असणार? तर अर्ग. मग आपल्याला अर्गमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ही जी 10ची जी पॉवर आहे ती किती पाहिजे? तर आपल्याला -7 पाहिजे, राईट? -7 करायचं आहे म्हणून आपण आता इथं -4 आहे. मग आपल्याला कितीची गरज? आणखी -3. मग -3 10⁻⁻3 ने मल्टिप्लाय करू आणि 10⁻+3 ने पण त्याला मल्टिप्लाय करू, डिवाइड अँड मल्टिप्लाय करू. मग आपली जी एनर्जी असणार ती किती असणार? 25 × 10⁻⁻4. मी तसंच केलं. याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी 10⁻⁻3 ने मल्टिप्लाय केलं. आता 10⁻⁻3 कॅन्सल करायचं, मग 10⁻+3 पण घेतलं मी. ओके, मग आपली जी एनर्जी असेल ती किती असेल? 25 × 10⁻⁻4 -3 किती झाला? 10⁻⁻7 आणि 10⁻⁻ किती राहिला? 3. हे आपला आन्सर जूलमध्येच आहे. पण 10⁻⁻7 जूल म्हणजे आपला अर्ग असतो. मग त्याला आपण अर्गमध्ये कन्वर्ट करू. 25 × 10⁻³ सेपरेट केला आणि 10⁻⁻7 जूल याच्या जागी मी काय केलं? तर अर्ग केलं. ओके, आता तुम्ही अर्गमध्ये जरी ऑप्शन चेक केलं तर अर्गमध्ये तुम्हाला 25 ने दिलेलं आहे, 2.5 दिलेलं आहे. मग एक काम करा, पॉईंट आता शिफ्ट करून घ्या. 2.5 आता लेफ्ट साईडला शिफ्ट केलं किंवा याला 10 ने डिवाइड करा, 10 ने मल्टिप्लाय करा. 10 ने मल्टिप्लाय केलं तर 10ची जी पॉवर आहे ती किती होणार? तर 4 होणार. पॉईंट जर शिफ्ट केला तर 10⁻3चं किती होणार? 10⁻4 अर्ग. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्वेश्चनशी करेक्टली मॅच करतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी आणि ऑप्शन डी म्हणजेच किती? 2.5 × 10⁻⁴ अर्ग इतकं.